नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सांगलीत डांबरात अडकलेल्या विषारी सापाला जीवनदान देण्यात सर्पमित्रांना मोठं यश आलंय। ॲनिमल राहत आणि प्राणी मित्रांनी 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर सापाला जीवनदान दिलंय। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ हे बचाव कार्य करण्यात आलंय। वैद्यकीय उपचारानंतर या घोणस जातीच्या सापाला अखेर निसर्गात मुक्त करण्यात आलंय। नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राच्या समोर शिल्लक राहिलेले डांबर निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले होते। या डांबरामध्ये एक साप पूर्णतः अडकला असून त्याला हालचाल करता येत नसल्याची माहिती काही जागृत नागरिकांनी प्राणी मित्र मंदार शिंपी, राकेश तळेकर यांना कळवली। त्यानंतर प्राणी मित्रांनी तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता घोणस जातीचा अत्यंत विषारी साप त्याच्या तोंडापासून ते शेपटीपर्यंत संपूर्ण डांबरामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळला। प्राणी मित्र मंदार शिंपी यांनी डांबरामध्ये अडकलेल्या सापाला काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सापाची तोंडापासून ते शेपटीपर्यंतची पोटाकडील संपूर्ण बाजूस डांबरात अडकलेली असल्याने त्याला त्यातून सहज काढणे अशक्य झाले। म्हणून त्यांनी मदतीसाठी ॲनिमल राहतमध्ये कार्यरत असलेल्या प्राणी मित्र कौस्तुभ पोळ यांच्याशी संपर्क केला आणि सर्व परिस्थिती सांगितली। घोणस साप अत्यंत विषारी असल्याने त्याला हाताळणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे त्या सापाला बाहेर काढण्यासाठी ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय टीमचे राकेश चितोरा यांच्या मार्गदर्शनाखाली घोल देऊन बेशुद्ध करण्यात आले आणि सापाला डांबरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी ॲनिमल राहतचे कौस्तुभ पोळ, प्रसाद सूर्यवंशी आणि प्राणी मित्र मंदार शिंपी यांची धडपड सुरू झाली। डांबरात अडकलेल्या सापाला वेगळे करणे अत्यंत अवघड होते, त्यातच साप विषारी असल्याने त्याच्या जबड्यातील विषापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते। डांबरातून साप वेगळा करण्यासाठी टीमकडून खोबरेल तेलाचा वापर करण्यात आला। या संपूर्ण टीमने सलग 3 तास अथक प्रयत्न करत सापाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले। त्यानंतर या विषारी सापाला वैद्यकीय उपचार आणि काही काळ विश्रांती देण्यात आली। डांबरात अडकलेला साप सुखरूप असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले। एका विषारी सापाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सलग 3 तास परिश्रम करणाऱ्या या संपूर्ण टीमचे सांगली जिल्ह्यातून मोठं कौतुक होत आहे। नमस्कार,